पुण्यातल्या जमीन व्यवहार प्रकरणात रजिस्ट्री विभागाचा पहिला अहवाल आला, ज्यात पार्थ पवारांना क्लीन चिट देण्यात आली. कारण अहवालात पार्थ पवारांच्या नावाचाही उल्लेख नाहीये. पाहूया. पुण्यातील 40 एकर सरकारी जमिनीच्या व्यवहारात पार्थ अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आली. जो पहिला अहवाल नोंदणी महानिरीक्षकांकडे सोपवण्यात आला त्यात पार्थ पवार यांचं नाव नाहीये. विभागीय आयुक्तांना हा अहवाल दिलाय. सहनोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली होती. पण मुठेंच्या अहवालात पार्थ पवार यांचं कुठेही नाव नाही. पार्थ अजित पवार यांच्या अमेडिया कंपनीचे 1% भागीदार असलेले दिग्विजय पाटील, जमीन लिहून देणाऱ्या शीतल तेजवानी आणि उपनिबंधक रवींद्र तारू यांचा अहवालात उल्लेख आहे. दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसंच भविष्यात असे गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे समितीकडून अहवालात शिफारसी करण्यात आल्या. पार्थ पवार यांच्या नावाची ती कंपनी अमेडियन कंपनी, त्यांचं या सगळ्याच्यामध्ये काय, त्यांची देखील या सगळ्या चौकशी अहवालात उल्लेख आहे किंवा त्यांचं काय नेमका या सगळ्यामध्ये रोल असणार आहे त्याबद्दल भाष्य करू शकत नाही. कारण ऑलरेडी आम्ही गुन्हा नोंदवतानाही ज्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांच्या नावाने गुन्हा नोंदवलेला आहे. परंतु कोणतीही मुद्रांक शुल्कामध्ये सूट देण्यात येणार नाही हे जीडीआरने नोटीसमध्ये क्लिअर केलेलं आहे. या सगळ्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये कुणाला क्लीन चिट किंवा कुणाच्या असं काही नाही. मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये अखेर पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली. हेच घडणार होतं हे पहिल्यापासून वाटत होतं. कारण याच्यामध्ये सगळ्यांचेच हात गुंतलेले आहेत, मग ते अधिकारी असतील किंवा राजकारणी असतील. त्यामुळे एकमेकांना सांभाळून घेण्यात, एकमेकांच्या नातेवाईकांना किंवा एकमेकांच्या मर्जीच्या अधिकाऱ्यांना सांभाळून घेण्यातच या सगळ्यांना धन्यता वाटणार आहे, यात कुठलीही शंका नाही. इकडे अंजली दमानिया जमिनीची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष पुण्यात आल्या, पण त्यांना गेटवरूनच परतावं लागलं. कारण गेटच्या आत जाण्यास मज्जाव करण्यात आला. परवानगीशिवाय आत जाता येणार नाही असं कारण दमानियांना देण्यात आलं. तर कुणाचा फोन आला असा सवाल करत दमानियांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. पण अतिशय उद्धट व्यक्तींनी मी त्यांना विनंती केली होती, आम्हाला फक्त 2च जणांना आत जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या. ती त्यांनी स्पष्टपणे नाकारली. आता त्यांना कोणाचे फोन आले, कोणी नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित नाही. पण मी या सगळ्या गोष्टींचा कीस पाडणार आहे. आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात 2 समितींकडून तपास सुरू आहे. पहिला अहवाल हा रजिस्ट्री ऑफिसचा होता, ज्यात मोठे समितीनं पार्थ पवार यांना क्लीन चिट दिली आहे. तर दुसरा अहवाल 15 दिवसात येणार आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत या चौकशीचा अहवाल येणार आहे. पार्थ पवार यांना वाचवलं जात आहे. या प्रकरणी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी अंजली दमानियांनी केली आहे. पहिला व्यवहार जो झाला तो शीतल तेजवानी आणि 272 वर्सेस अमेडिया एंटरप्राइजेस LLP होता. तर हा FIR 100% अमेडिया एंटरप्राइजेसच्या विरोधात होणं गरजेचं होतं. आताच्या घटनेला पार्थला वाचवण्यासाठी हे सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे. यांचा अजित पवारांचा तो बाबल्या आणि दुसऱ्याचा असेल तर कार्ट, की जे CP आहेत ते अतिशय अजित पवारांच्या जवळचे आहेत. म्हणूनच ते सगळा खटाटोप करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणूनच माझं पहिलं म्हणणं आहे की जोपर्यंत अजित पवार पदावर आहेत तोपर्यंत काहीही होणार नाही. पहिलं म्हणजे उपमुख्यमंत्रीपद आणि पुण्याचं पालकमंत्रीपद याचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अंजली दमानियाजी माझ्याशी भेटल्या होत्या, मलाही त्यांनी निवेदन दिलं. त्यांना रीतसर आमच्या जी विकास खारगे समितीसमोर त्यांना हिअरिंग दिलेलं आहे. त्यांचं हिअरिंगमध्ये त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार त्यांना दिला आहे. मला वाटतं उद्या परवा जे काही त्यांना तारीख मिळेल त्या तारखेवर पूर्ण बाजू त्या मांडतील. आणि आमची विकास खारगे समिती जी 6 सदस्यीय समिती आहे, उच्चस्तरीय अधिकारी आहे, त्या समितीचा रिपोर्ट आल्यावर आम्ही योग्य कारवाई करू. खारगेंच्या समितीचा अहवाल यायचा आहे असं महसूल मंत्री सांगतायत. अर्थात पहिला जो गुन्हा दाखल झाला त्यात पार्थ पवारांचं नाव नाही. ज्यांनी रजिस्ट्री केली आणि ज्यांच्या सह्या होत्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचं सरकारनं म्हटलंय. तर 99% शेअर्स असलेले पार्थ अजित पवार यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही असा सवाल विरोधकांचा आहे. पुण्याहून योगेश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.